नमस्कार, आपण पाहत आहात युवा शक्ती न्यूज, आवाज आपल्या हक्काचा. मला धनुभाऊच येते तोंडात, त्यामुळे म्हणलं ते फार फार घरगुती वाटू नये, थोडासा राजकीय कार्यक्रमांचा प्रोटोकॉल पाळावा. सोबत मंचावर उपस्थित सन्माननीय आरटी जिजा, संजय भाऊ दोन, आमचे दुसरे बंधू बालासाहेबजी दोडतले, रमेश अप्पा कराड, कार्यक्रमासाठी उपस्थित भगवानरावजी देशमुख, माऊली गडदे, लक्ष्मणराव पौळ, भाजप तालुक्याचे अध्यक्ष सतीश भाऊ मुंडे, श्रीहरी काका, विष्णुपंतजी सोळंके, बाबासाहेब काळे, जानेमिया कुरेशी, मोहनरावजी सोळंके, जीवराज काका, सुरेश माने, चंद्रकांत देवकते, भरपूर लोक आहेत, आता सगळ्यांची नावं घेत नाही. सन्माननीय मंच आणि आज इथे मोठ्या संख्येने उपस्थित असणारे माझे सर्व वडीलधारे मंडळी जे आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत आणि अतिशय उत्साहाने या सभेला एका म्हणजे उत्सवाचं स्वरूप देण्यासाठी आलेले माझे सर्व युवा बांधव, मला आज हा कार्यक्रम बघून खूप आनंद वाटतोय, कारण निश्चितच हा आपल्या विजयाची नांदी ठरणारा कार्यक्रम आहे. एवढा उत्साह, इतका जोश तुमच्या सगळ्यांमध्ये. आम्हाला मोठ्या मोठ्या गर्दीच्या सभांची सवय आहे भारतीय जनता पार्टीमध्ये, परंतु आमचे कार्यकर्ते मात्र अतिशय शांत, संयमी. हा अतिशय सुंदर मिलाप मला वाटतो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांचा संयम आणि राष्ट्रवादीच्या युवा कार्यकर्त्यांचा उत्साह, ह्याचा अतिशय सुंदर मिलाप इथे घडलेला आहे. ही आनंदाची गोष्ट आहे. पण याचं दुःख मात्र धनुभाऊ काही लोकांना आपल्या तालुक्यात झाल्याशिवाय राहिलं नाही. कारण कसं होतं, अशी एक म्हण आहे, तुम्ही बघितलं असेल की या जगामध्ये दोन मोठ्या देशांच्या लढाया चालत राहिल्यानं की छोट्या छोट्या देशांचे फायदे होत असतात. त्यामुळे जेव्हा आपण एकमेकांच्या विरोधात होतो तेव्हा अनेक छोट्या छोट्या लोकांच्या दुकानदाऱ्या चालू होत्या, त्या आपण एका बाजूला आल्यामुळे ती दुकानदारी बंद झालेली आहे. ह्याचं त्यांना दुःख झालं असेल, पण परळी तालुक्यासाठी मात्र येणाऱ्या काळामध्ये ही निश्चितच फायद्याची गोष्ट राहिलेली आहे. ह्याचा आपण सगळ्यांनी इथे आनंद सुद्धा साजरा केला पाहिजे. आज विकासाच्या मुद्द्यावरती निवडणुका लढवण्याचा आमचा कल आहे आणि ज्या ठिकाणी जातोय त्या ठिकाणी विकासाची काय कामं केली याचा लेखाजोखा लोकांपुढे मारण्याचा प्रयत्न करतोय. परळी विधानसभा अतिशय नशीबवान आहे आणि पंकजाताई ह्या परळी विधानसभेच्या पहिल्या आमदार राहिल्या. मुंडे साहेबांच्या मतदारसंघात परळी होतं तरी सुद्धा मतदारसंघ हा रेणापूर मतदारसंघ होता. परळी विधानसभेच्या पहिल्या आमदार म्हणून पंकजाताईंनी चांगली कामगिरी केली. नंतर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने ताईंना जिल्ह्याचं पालकमंत्री होण्याची संधी मिळाली आणि परळी विधानसभा यासाठी नशीबवान आहे म्हणते मी की आमदार पंकजाताई असतील नाहीतर धनुभाऊ असतील, पालकमंत्री पद मात्र नेहमी परळी विधानसभेकडेच राहिलेलं आहे. म्हणून आपण सर्व परळी विधानसभा हे अतिशय नशीबवान आहे. विकासाच्या बाबतीत बोलण्यासारखं मी काही फार जास्त बोलणार नाही, त्याच्याविषयी भाऊ आपल्याला निश्चितच सांगतील की त्यांचं पुढच्या 5 वर्षासाठी परळीसाठी त्यांचं काय विजन आहे ह्याच्याविषयी ते विस्तृत मार्गदर्शन करतील. आज आपल्या या शिरसाळ्याच्या पट्ट्यामध्ये केवळ शिरसाळ्यातलेच नाही तर आजूबाजूच्या परिसरातली लोक आलेली आहेत. आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने वैद्यनाथ कारखाना हा फार महत्वाचा विषय होता. मला सांगताना आनंद वाटतोय. आपण सर्वांनी काल पाहिलंही असेल सोशल मीडियावरती की कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी ताईंच्या हस्ते काल आपल्या कारखान्याच्या रोलरचं पूजन झालेलं आहे. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांना पुन्हा आपल्या ऊसासाठी इथे तिथे जाण्याची गरज पडणार नाही. पण वैद्यनाथ कारखाना ताब्यात असताना सुद्धा जिजा आपल्याला ताईंनी आपला योगेश्वरी कारखान्याची जबाबदारी आपल्याकडे दिली की काही लोक जे वैद्यनाथच्या माध्यमातून ज्यांना आपण सांभाळू शकत नाही त्यांना योगेश्वरीच्या माध्यमातून सांभाळता यावं. त्यामुळे सातत्याने आपल्या भागातल्या लोकांचा विचार करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि आता सुद्धा पुन्हा एकदा आपल्या कारखान्याच्या चिमणीतून धूर निघताना तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळणार आहे. ही आपल्या भागातल्या लोकांसाठी निश्चितच खूप आनंदाची गोष्ट आहे. आपण वारंवार उल्लेख करतो लोकसभेच्या निवडणुकीचा. मला हे सांगायचं आहे की लोकसभेमध्ये पंकजाताईंचा पराभव झालेलाच नाही.
एवढं वातावरण असताना, इतकी सामाजिक परिस्थिती बिकट असताना, ज्या पद्धतीच्या निवडणुका उभ्या मराठवाड्याने बघितल्या, अशा परिस्थितीमध्ये पंकजाताईंचा केवळ 6,000 हा पराभव झालाच नाही, ताई जिंकल्याच होत्या. एवढी मतं ताई साहेबांना मिळाली. आज 1 लाख नाही, 2 लाख नाही, तर अवघे 7.25 लाख मतं जिल्ह्यातून पंकजाताईंनी घेतलेली आहे, जी आजपर्यंतच्या बीड जिल्ह्याच्या लोकसभेच्या इतिहासातलं सर्वात अधिक मताधिक्य. लोकांनी आपण जर पाहिलं तर देशातल्या टॉपचे जे लीडर आहेत, आज निवडून आलेले लोकसभेमध्ये गेलेल्या टॉपच्या लीडरमध्ये पहिल्या 3 ते 4 मध्ये देशभरातले जे मतदान पडलेलं आहे ते पंकजाताईंना पडलंय. त्यामुळे ताई पराभूत झाल्या हे म्हणणं आपण बंद केलं पाहिजे. आणि पुन्हा तुमचीच सगळ्यांची इच्छा होती, तुम्हाला फार वाटायचं की ताई राज्याच्याच राजकारणात राहायला पाहिजे, राज्याच्याच राजकारणात राहिल्या पाहिजे. कारण परळीचे लोक खूप हुशार आहेत. त्यांना काय होतं की एका हक्काला आम्हाला धनुभाऊ आहे तर दुसऱ्या हक्काला पंकजाताई पण पाहिजे, दोन्ही बाजूनी सेफ पाहिजे तुम्हाला. तुम्ही सगळ्यांनी मनापासून म्हणले ताई लोकसभेला गेल्यावर आपलं कसं होईल, ताई लोकसभेला गेल्यावर आपलं कसं होईल. तुमची सगळ्यांची इच्छा होती म्हणून ताई लोकसभेला न जाता परत विधान परिषदेच्या माध्यमातून राज्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या आहेत. आणि तुम्हाला परळीकरांना पालकमंत्री पदाचा काही लोभ जात नाही. त्यांना वाटतंय ताई नाही तर भाऊ, पण पालकमंत्री पदे आपल्याकडे असलं पाहिजे, या तुमच्या इच्छेमुळे काही राज्याच्या राजकारणात परत आलेले आहेत. आता मला या भाषणाच्या दरम्यान मी तर काही कुठल्या विरोधकांवर टीका वगैरे करायची नाही, मी पहिल्यापासूनच करत नव्हते. स्वतः उमेदवार असताना सुद्धा मी कधी विरोधकांवर टीका केली नाही. उगाच बोलून कोणाचं महत्व वाढवण्याची गरज नाहीये. फक्त एवढंच सांगेल की या परळींनी पंकजाताई आणि धनुभाऊ एकमेकांच्या विरुद्ध लढलेलेही पाहिलेत आणि आता एकत्र आलेलेही पाहिलेत. 2 तुल्यबळ उमेदवारांनी एकमेकांच्या विरुद्ध निवडणुका लढण्याचा परळीला अनुभव आहे. आता ते दोघंच एका बाजूला आल्याच्या नंतर बाकी तर काही उरतच नाही. विरोधात लढून तुम्ही पाहिलंय, आता एकत्र आल्यानंतर आपली ताकद ही अख्ख्या महाराष्ट्राला दिसली पाहिजे, याची खुणगाठ आपण सगळ्यांनी इथून बांधून दिलं पाहिजे. यांच्यातल्या लढाया सगळ्यांनी बघितल्या, पण आता एकत्र आल्याच्या नंतरची ताकद लोकसभेलाही दिसली, ती विधानसभेला सुद्धा आपण सगळ्यांनी दाखवायचंय. विरोधकांची तर परिस्थिती अशी झालेली आहे, म्हणजे तुम्ही शोले पिक्चर बघितलाय की नाही? शोले, अंग्रेजों के जमाने के जेलर, काय म्हणता सरांनी त्याच्यात, आधे इधर जाओ आधे उधर जाओ आणि बचे हुए उसके पीछे आओ. आधे पंकजाताईंच्या मागे आहेत, आधे धनुभाऊच्या मागे, तर त्यांच्या पीछे जायला उरलंय कोण? त्यामुळे अंग्रेजों के जेलरला अंग्रेजांच्या जमान्यामध्ये पाठवून आपण सर्वांनी उद्याच्या 20 तारखेला धनुभाऊंच्या नाव पुढचं 1 नंबरचं घड्याळाचं बटन दाबून त्यांना प्रचंड बहुमतांनी विजयी करा, एवढीच विनंती या निमित्ताने करते. भावासाठी मत मागण्याची माझी पहिली वेळ आहे, त्यामुळे तुम्ही सर्व माझ्या विनंतीला सन्मान द्याल अशी अपेक्षा करत फार लांब वेळ भाषण न करता आपल्या वाणीला विराम देते. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.